तर कशा आहात सगळे. आपण आज ह्युमन हेल्थ अँड डिसीजचं थर्ड लेक्चर घेऊन आलेलो आहोत. ह्या लेक्चरमध्ये आपण स्पेसिफिकली डिस्कस करणार आहोत अबाउट द सेल्स ऑफ इम्युन सिस्टम. प्रिव्हियसली आपण टाइप्स ऑफ इम्युन सिस्टम डिस्कस केलं. त्याच्यामध्ये आपण ॲक्वायर्ड इम्युनिटीचे टाइप्स मेजरली डिस्कस केले. ज्याच्यामध्ये आपण बोललो की तुमचे ॲक्वायर्डचे दोन प्रकार आहेत, एक ॲक्टिव्ह आहे आणि एक पॅसिव्ह आहे. अँड बोथ ऑफ दिस वर डिफरन्शिएटेड ऑन द बेसिस ऑफ अँटीबॉडी प्रोडक्शन और हॅज बीन गिवन फ्रॉम एक्सटर्नल सोर्स. प्रोड्यूस स्वतः आपल्या शरीरात करत असतो तर दॅट इज युअर ॲक्टिव्ह इम्युनिटी, बाहेरून घेत असतो तर दॅट इज युअर पॅसिव्ह इम्युनिटी. ॲक्टिव्हमध्ये पण मग आपण बघितलं की नॅचरल ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह सॉरी आर्टिफिशियल ॲक्टिव्ह. पॅसिव्हमध्ये पण आपण बघितलं की नॅचरल पॅसिव्ह आणि आर्टिफिशियल पॅसिव्ह. आता आज आपण डिस्कस करणार आहोत सेल्स ऑफ इम्युन सिस्टम, जे स्पेसिफिकली फोकस करणार आहेत आपल्या ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटीबद्दल. कारण की ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की इम्युन सिस्टमचे जे सेल्स आहेत, लिम्फोसाइट्स आपण बेसिकली बोलतो, ते कसे काम करतात. ठीक आहे. तर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट अ स्टोरी. तर लक्ष द्या. तर आपल्या बोन मॅरोमध्ये कुठे डिस्कस करतोय मी, बोन मॅरोपासून चालू करतो. तो बोन मॅरो. आता व्हेन वी आर टॉकिंग अबाउट बोन मॅरो, वी आर ॲक्च्युअली टॉकिंग अबाउट ॲडल्ट्समधलं बोन मॅरो. ठीक आहे, ॲडल्टमध्ये. बट ॲट द सेम टाइम जाऊ तुम्ही और लिव्हर ऑफ फिटस. फिटस म्हणजे द चाइल्ड विच इज येट टू बी बॉर्न, अजून जन्मलाही नाही आहे, आईच्या पोटात आहे. तर बोन मॅरो और लिव्हरमध्ये एक ग्रुप ऑफ सेल्स असतात ज्यांना आपण स्टेम सेल्स म्हणतो. स्टेम सेल्स म्हणजे काय, ज्यांच्यापासून सुरू होतात वेगवेगळे प्रकारचे ब्लड सेल्स तयार होणं. त्यातलं एक स्पेसिफिक टाईप आहे, त्याला आपण म्हणतो हिमोसाइटोब्लास्ट. हिमोसाइटोब्लास्ट. हे हिमोसाइटोप्लास्ट काय करतात, दे डिवाइड अँड डिफरेन्शिएट. डिवाइड आणि डिफरेन्शिएट दोन्ही करतात टू फॉर्म इमॅच्युअर लिम्फोसाइट्स. काय बनले ते, इमॅच्युअर लिम्फोसाइट्स. नीट आहे का. आता हे इमॅच्युअर लिम्फोसाइट्स माझ्यामध्ये कुठं होतील, बोन मॅरो. पण जेव्हा मी स्वतः आईच्या पोटात होतो तेव्हा ते कुठे बनत असतील, लिव्हरमध्ये. कुठे, लिव्हरमध्ये. आता हे immature lymphocytes, they will come out of that bone marrow or liver and they will move towards two different tissues. दोन डिफरंट एरियाज मध्ये जातील. एक असतो त्याला आपण म्हणतो बर्सल लिम्फॉइड टिश्यू, आणि दुसरं असू शकतं एक ग्लँड असतो आपल्या इथे चेस्टमध्ये, त्याला म्हणतो आपण थायमस ग्लँड. एक कुठे जाऊ शकतो, बर्सल लिम्फॉइड टिश्यू. आता बर्सल लिम्फॉइड टिश्यूचे काही एक्झाम्पल्स घ्यायचे म्हटले तर यू माइट हॅव हर्ड पेयर्स पॅचेस. हे आपल्या इंटेस्टाईनमध्ये असतात, पेयर्स पॅचेस. किंवा तुम्ही टॉन्सिल्स ऐकले असतील. हे सगळे आपले अजून भरपूर प्रकारचे आहेत, भरपूर प्रकारचे. लिम्फ नोड्स पण तुमचे बर्सल लिम्फॉइड टिश्यूमध्येच येतात. तो टॉन्सिल असेल, पेयर्स पॅचेस असतील, हे बर्सल लिम्फॉइड टिश्यूमध्ये येतात. आणि दुसरा कुठला आहे, थायमस ग्लँड. आता हे इमॅच्युअर लिम्फोसाइट्स जेव्हा बर्सल लिम्फॉइड टिश्यूमध्ये जातात, कुठे जातात, बर्सल लिम्फॉइड टिश्यूमध्ये जातात, ते डिफरेन्शिएट होतात फर्दर टू फॉर्म बी लिम्फोसाइट. काय बनले ते, बी लिम्फो. ठीक आहे. आणि तुम्ही जे थायमसमध्ये डिफरेन्शिएट होतील आणि डिवाइड होतील ते तुमचे लिम्फोसाइट्स बनतील टी लिम्फोसाइट. what will they be called, T lymphocytes. So this T came from thymus and this B came from bursal. समजलं. So B lymphocyte आणि T lymphocytes असे तयार होतात. आता हे B lymphocyte प्रोव्हाइड करतात आपल्याला अँटीबॉडी, किंवा त्यालाच आपण म्हणतो ह्युमोरल मीडिएटेड इम्युनिटी. शॉर्टमध्ये तुम्हाला MCQ ला म्हणतील AMI किंवा HMI. ठीक आहे. ते त्याला तसं का म्हणतात ह्याचं आपण एक्सप्लेनेशन नेक्स्ट पार्टमध्ये घेणारच आहोत, डोंट वरी. पण आत्तापर्यंत आपण एवढं लक्षात ठेवू शकतो की वाय इट इज बीन कॉल्ड एज AMI और HMI. नेक्स्ट आहे आपल्याकडे टी लिम्फोसाइट. टी लिम्फोसाइट प्रोव्हाइड करते, नीट आहे का, काय म्हणतोय, सेल मीडिएटेड इम्युनिटी.
त्यानंतर सेल मिडिएटेड इम्युनिटी, शॉर्टमध्ये काही बुक्स त्याला असं CMI म्हणून ओळखतात. तो CMI आणि EMI अशा दोन गोष्टी ते प्रोव्हाइड करणार आहेत. क्लिअर आहे? हां, सो मी काय बोलत होतो, AMI आणि CMI थोडासा फोकस आला होता, आय रिअलाइज्ड, पण ठीक आहे. सो अँटीबॉडी मिडिएटेड इज प्रोव्हाइडेड बाय युअर बी लिम्फोसाइट्स आणि सेल मिडिएटेड इज प्रोव्हाइडेड बाय टी लिम्फोसाइट. ठीक आहे. आता हे लोक कसे काम करतात, ठीक आहे, अशा हे लोक कसे काम करतात ते आपल्याला डिस्कस करा. सो पहिले इंट्रोडक्टरी पार्ट रीड करूया, लक्ष द्या. सो देर आर टू मेन टाइप्स ऑफ सेल्स इन्वॉल्ड इन द वर्किंग ऑफ इम्युन सिस्टम. दे आर लिम्फोसाइट्स, एक सांगितलं लिम्फोसाइट्स आणि दुसरं दिलं अँटीजन प्रेझेंटिंग सेल. तर आता आपण लिम्फोसाइट्स बद्दल डिस्कस करू. लिम्फोसाइट्स आर द मेन सेल्स ऑफ द इम्युन सिस्टम. दे लाईक द अदर ब्लड कॉर्पस्कल्स अराइज फ्रॉम स्टेम सेल्स. कोणते स्टेम सेल्स? हिमोसाइटोब्लास्ट प्रेझेंट इन लिव्हर ऑफ द फिटस किंवा बघा बोन मॅरो इन अडल्ट. Some of them undergo differentiation in the gut associated bursal lymphoid tissue, जसं की tonsils, Peyer's patches, etc. And hence they are called as bursal lymphocyte किंवा B lymphocyte. The other are differentiated in the thymus gland and termed as T lymphocyte. The mature lymphocyte pass into body fluid, the blood आणि lymph मध्ये जाणार and are circulated in the body. Many of them stay in the lymph node. The B lymphocyte and T lymphocyte form humoral किंवा antibody mediated and cell mediated immune system respectively. Respectively म्हणून म्हणजे काय? B cells will give AMI, that is antibody mediated immunity की immune system, and T cells will provide CMIS, that is cell mediated immune system. हे लक्षात ठेवताल, हे MCQ साठी आहे. Both the immune systems need antigen to come into action. आता हे काय आहे, बट दे रिस्पॉन्ड इन अ डिफरंट वे. तर आपण नेक्स्ट डिस्कस करूया. होल्ड अ सेकंड. हे आपलं झालं. आता पुढं पार्ट काय आहे ह्याचा, जेव्हा एखादं अँटीजन येतं तर ते कसे काम करतात, लक्ष द्या. सो वी विल से दिस इज द ह्युमन बॉडी वी आर टॉकिंग अबाउट. ठीक आहे. अनेक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे असा, ठीक आहे, आणि त्याच्यावरती हा त्याचा अँटीजन आहे. हा काय आहे? अँटीजन. आता आपण बोललो होतो अँटीजन इज अ सबस्टन्स दॅट कॅन बी प्रेझेंट ऑन द सेल विच हॅज एबिलिटी टू स्टिम्युलेट इम्युन सिस्टम. एबिलिटी टू स्टिम्युलेट इम्युन सिस्टम. तो आपल्या शरीरामध्ये आला. ठीक आहे. आल्यानंतर तो आपल्या इम्युन सिस्टमला स्टिम्युलेट करणार आहे. काय करणार आहे? इम्युन सिस्टमला स्टिम्युलेट. आता इम्युन सिस्टमला स्टिम्युलेट करणार आहे म्हणजे नक्की कुणाला? आपले हेच बी सेल आणि टी सेलला स्टिम्युलेट करणार. आता दोन्हीही सेल्स एका डिफरंट वेनं रिॲक्ट करतात. तर पहिलं आपण इकडे म्हणूया की बी सेल स्टिम्युलेट झाला, इकडे म्हणतो की आपण टी सेल स्टिम्युलेट झाला. आता जेव्हा टी सेल स्टिम्युलेट होतो, ह्या टी सेलला तुम्हाला 4 गोष्टींमध्ये डिवाइड आणि डिफरेन्शिएट होताना पाहायला मिळेल. तो टी सेल काय करतोय? इट विल डिवाइड का? टू इन्क्रीज द नंबर. अँड डिफरेन्शिएट का? तर त्याचे काही स्पेसिफिक फंक्शनिंग वर्कमध्ये यावे. डिफरेन्शिएशन झालं. ठीक आहे. डिवाइड अँड डिफरेन्शिएशन झालं, दोन्ही झालं. तर नंबरही वाढला आणि ते टाइप्स पण क्रिएट झाले, म्हणजे मॅच्युरी झाला तो सेल. तो ह्याच्यामध्ये तुम्हाला 4 प्रकारचे सेल तयार झाले. पहिला किलर टी सेल, दुसरा हेल्पर टी सेल, तिसरा सप्रेसर टी सेल आणि चौथा मेमरी टी सेल. तो काय झालं तर हा जेव्हा अँटीजन आला, ह्या अँटीजननं आपल्या टी सेलला स्टिम्युलेट केलं.
टी सेल स्टिम्युलेट झाल्यावरती टी सेलनं ह्या अँटीजनला स्टडी केलं आणि त्या स्टडी केल्यानंतर हे 4 प्रकारचे सेल्स तयार केले. ठीक आहे. आता केल्यानंतर किलर टी सेल काय करतो? किलर टी सेल 2 फंक्शनिंग्स करू शकतो. किती फंक्शनिंग्स तो करू शकतो? तो 2 फंक्शन. काय? पहिला आहे एक केमिकल तो रिलीज करतो. त्या केमिकलचं नाव आहे परफोरिन्स. काय नाव आहे? परफोरिन्स. ह्या परफोरिनचं काम असतं टू परफोरेट. परफोरेट म्हणजे छिद्र मारणं. परफोरेट मायक्रोब सेल वॉल अँड मेम्ब्रेन. सेल वॉल आणि मेम्ब्रेन जर परफोरेट केली, छिद्र केलं त्याच्या सेल वॉलमध्ये, तर सायटोप्लाझम त्या ऑर्गॅनिझमचा बाहेर येईल आणि तो मरून जाईल. दुसरा, तो काही सायटोटॉक्सिक सबस्टन्स पण सिक्रेट करतो. सायटोटॉक्सिक सबस्टन्सचं काय करतो? तो सबस्टन्स आर सिक्रेटेड आणि त्याच्यामुळे तो सेलला तो सबस्टन्स काय करेल? टॉक्सिक असेल आणि ते बॅक्टेरियल सेल जे असतील किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम सेल्स असतील त्यांना तो डॅमेज करतो. आणि त्यामुळे किलर टी सेल इज ऑल्सो कॉल्ड ॲज सायटोटॉक्सिक टी सेल. ठीक आहे. किलर परफोरिनमुळे पडतं आणि सायटोटॉक्सिक हे सायटोटॉक्सिक सबस्टन्समुळे पडतं. ठीक आहे. आता नेक्स्ट हेल्पर टी सेल. हेल्पर टी सेल पण 3 कामं करताना पहिला मिळालेला. हे 3 कामं करतो म्हणजे कुणा थ्रू करतोय? तर एक सबस्टन्स असतो तो ते सिक्रेट करतो हेल्पर टी सेल. त्याचं नाव आहे लिम्फोकाइन्स. काय नाव आहे? लिम्फोकाइन्स आर सिक्रेटेड बाय हेल्पर टी सेल्स. हेल्पर टी सेल्स काय करतात? लिम्फोकाइन्स सिक्रेट करतात. आणि ते लिम्फोकाइन्स काय करतात? फर्दर इम्युन सिस्टमच्या ॲक्टिव्हिटीला इम्प्रोवाइज करतात. जसं की पहिलं फर्दर स्टिम्युलेशन अँड डिव्हिजन ऑफ टी सेल्स. अजून जास्त टी सेल्स डिवाइड आणि स्टिम्युलेट झाले पाहिजेत त्याची काळजी तो घेतो. नेक्स्ट, हे बी सेल्स आहेत. हे पण इम्युन सिस्टमला कंट्रीब्यूट करणार आहेत. जसं टी सेल आपल्या सेल मिडिएटेड इम्युन सिस्टमचा पार्ट आहे, तसं बी सेल काय आहे? आपल्या अँटीबॉडी मिडिएटेड इम्युन सिस्टमचा पार्ट आहे. तो त्यांना लिम्फोकाइन्स त्यांनाही स्टिम्युलेट करतं, मेक शुअर करतं की ते स्टिम्युलेट झालेत. तो मी काय बोलतो? इट स्टिम्युलेट्स बी सेल्स. स्टिम्युलेटेड द बी सेल. आणि तिसरं काम असतं लिम्फोकाइनचं, स्टिम्युलेट द मॅक्रोफाज. कारण की मॅक्रोफाज हे काय करतात? त्या ऑर्गॅनिझमला, बाहेरच्या आलेल्या ऑर्गॅनिझमला एनगल्फ करून खाऊन डिस्ट्रॉय करतात. सो ते पण स्टिम्युलेट झाले पाहिजेत. सो लिम्फोकाइन जे हेल्पर टी सेलकडनं आले ते ह्या 3 गोष्टींना रिस्पॉन्सिबल. ठीक आहे. नेक्स्ट, सप्रेसर टी सेल. सप्रेसर टी सेल काय करतो? हा किलर टी सेल आहे ना, हा परफोरिन रिलीज करणार आहे. त्याच्या परफोरिनमुळे आपले स्वतःचे नॉर्मल सेल्स, हेल्दी सेल्स पण डॅमेज होऊ शकतात. तो आपल्या स्वतःच्या सेल्सला किल करण्यापासून वाचवायचं. कुणापासून? किलर टी सेलपासून. आपले सेल्फ सेल्स शुड नॉट बी डिस्ट्रॉइड. सो याचं काम काय? या सेलचं सप्रेस द किलर टी सेल फ्रॉम किलिंग आर ओन सेल्स. आपले स्वतःचे सेल्स मारण्यापासून त्याला प्रिव्हेंट करतो. ठीक आहे. आता कशा प्रकारचे परफोरिन्स लागतात, कसे सायटोटॉक्सिक सबस्टन्स लागतात, हे प्रत्येक बॅक्टेरियासाठी वेगवेगळा असू शकतो ना. सो हे एक युनिक परफोरिन तयार करणार आहे, युनिक सायटोटॉक्सिक सबस्टन्स तयार करणार आहे, युनिक वेनं मॅक्रोफाजेसला स्टिम्युलेट करणार आहे, युनिक सप्रेसर टी सेलची गरज आहे. हे सगळं ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम, ह्या स्पेसिफिक मायक्रो ऑर्गॅनिझमला ह्या सगळ्या गोष्टी स्पेसिफिक आहेत, ह्याची मेमरी स्टोअर करतो हा टी सेल. सो इट कीप्स द मेमरी ऑफ ॲक्शन. केलेल्या ॲक्शनची सगळी मेमरी स्टोअर करतो. दॅट्स हाऊ युअर टी सेल परफॉर्म्स द होल ॲक्टिव्हिटी. समजलं? ह्याच्यात मी सगळं कव्हर केलं तुमचं. आता नेक्स्ट आहे बी सेल. हा बी सेलला अँटीजन स्वतः तर स्टिम्युलेट करू शकतो, पण आता आपण अजून एक शिकलो, हेल्पर टी सेलचे लिम्फोकाइन्स पण स्टिम्युलेट करतात. तो आपल्याकडे हेल्पर टी सेलकडनं हेल्पर टी सेलचे कोण आले तर बाबा कंट्रीब्युशन मध्ये? लिम्फोकाइन्स. त्यांनीही काय केलं? स्टिम्युलेट केलं बी सेलला. कोणाला स्टिम्युलेट केलं? बी सेलला.
आता बी सेल काय करतो, तोही तुमचा डिवाइड अँड डिफरेन्शिएट होतो. डिवाइड अँड डिफरेन्शिएट, डिवाइड पण झाला आणि डिफरेन्शिएट पण झाला. इंटू टू टाइप्स ऑफ सेल्स. एक असतो त्याला म्हणतो आपण प्लाझ्मा सेल, आणि दुसरा असतो मेमरी बी सेल. ठीक आहे, प्लाझ्मा सेल आणि मेमरी बी सेल. प्लाझ्मा सेल इज द वन which is responsible for it synthesizes the antibodies, त्यांनाच आपण इम्युनोग्लोब्युलिन्स म्हणतो किंवा शॉर्ट मध्ये आयजीज. ठीक आहे, सिंथेसाइज, इट सिंथेसाइज व्हॉट, अँटीबॉडीज किंवा इम्युनोग्लोब्युलिन्स. ठीक आहे, आता हे जे असतात अँटीबॉडीज, यांचे खूप महत्त्वाचं कंट्रीब्युशन होतं इम्युन सिस्टममध्ये. ठीक आहे, आणि मेमरी बी सेलचं काम काय आहे, इट कीप्स मेमरी ऑफ बी सेल ॲक्शन, की कशा प्रकारे त्या मायक्रोबला आपण टॅकल केलं, कशा प्रकारची अँटीबॉडीची गरज आहे त्याची मेमरी आपण स्टोअर करून ठेवली. का बरं स्टोअर करायची गरज आहे, हा बॅक्टेरिया परत एकदा जर कधी आला तर आपल्याकडे आता ह्या बारीला काय मेमरी आहे, आणि मेमरी असल्यामुळे आपण ॲक्शन काय करू शकतो, फास्ट घेऊ शकतो. काय घेऊ शकतो, आलं लक्षात. सो दिस इज द होल सिस्टम वी आर टॉकिंग अबाउट, की आपली इम्युन सिस्टम कशी काम करते. पण दिस वॉज युअर सेल नंबर 1, दॅट इज लिम्फोसाइट. लिम्फोसाइट्स कसे काम केले, मग लिम्फोसाइटला पहिलं तर एक डायरेक्ट स्टिम्युलेशन आलं कुणाकडनं, अँटीजनकडं. ठीक आहे, बट देअर माइट बी वन मोर थिंग दॅट गेट हॅपन. हे तुमच्या सेकंड ग्रुप ऑफ सेल्स आहेत, त्यांना म्हणतो आपण APC, दॅट इज अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स. कोणते सेल्स आहेत, अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स. हे काय करतात, हे या सेलला डिस्ट्रॉय करतात. डिस्ट्रॉय करून किंवा एनगल्फ करून और डिस्ट्रॉय द मायक्रोब. ठीक आहे, केलं. बट त्याच्यानंतर ते त्याच्यावरचा जो अँटीजन आहे ना, हा अँटीजन ते स्वतःवरती घेतात, आणि बघा स्वतःवरती त्या बॅक्टेरियाचा अँटीजन प्रेझेंट करून घेतला. So destroy or engulf the microbe and present that antigen on its own cell membrane. हे असतात अँटीजन प्रेझेंटिंग सेल. आणि हे काय करतात, ह्या बी सेल आणि टी सेलला मेक शुअर करतात, डायरेक्ट स्टिम्युलेशन जरी नाही गेलं असेल तरी हे मेक शुअर करतात की ते स्टिम्युलेशन होत आहे. सो दे स्टिम्युलेट युअर बी सेल. ठीक आहे, बी सेलला स्टिम्युलेट करतील, और सोबतच टी सेलला पण स्टिम्युलेट करतात. समजलं, म्हणजे ॲडिशनल स्टिम्युलेशन प्रोव्हाइड करतात फॉर द अँटीजन, कारण की अँटीजनमुळे इम्युन सिस्टम स्टिम्युलेट होणार आहे. एक तर डायरेक्ट स्टिम्युलेशन ठीक आहे, नाही झालं तर ते मेक शुअर करतात की त्यांच्या थ्रू तरी ॲटलिस्ट इम्युन सिस्टम काय व्हायला पाहिजे, स्टिम्युलेट व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे, स्टिम्युलेट. आता अँटीजन प्रेझेंटिंग सेलमध्ये खूप प्रकारच्या सेल्स आहेत, जसं की एक कॉमन आहे मॅक्रोफॅजेस. ठीक आहे, मॅक्रोफॅजेस असतील और स्वतः बी सेल्स असतील, हे तुमचे अँटीजन प्रेझेंटिंग सेल किंवा APCs म्हणून काम करू शकतात. क्लिअर आहे. सो दिस इज युअर होल स्टोरी ऑफ हाऊ युअर इम्युन सिस्टम इज गोइंग टू ॲक्ट. ठीक आहे, चला लगेच ह्याचं स्क्रीनशॉट मारा, लिहून घ्या. पहिलं हे लिहून घ्या, सिक्वेन्समध्ये पटापटा लिहून घ्या. ठीक आहे, चलो नेक्स्ट. सो वी विल रीड नाउ द होल ॲक्टिव्हिटी. दिस वॉज डन. तो बघा, लक्ष द्या. So mechanism of T cells. So on coming in contact with antigen आला contact मध्ये T cellच्या, T cell forms clones of T cells which are similar but they perform different functions. Star mark statement. Similar असतात, दिसायला सेम असतात but वेगवेगळे फंक्शनिंग असतात. The clone has 4 types: helper, killer, त्याला सायटोटॉक्सिक म्हणलेत, सप्रेसर आणि मेमरी. हेल्पर टी सेल बघा काय करतोय, सेन्सिटाइज हेल्पर टी सेल्स प्रोड्यूस लिम्फोकाइन सांगितलं, परफॉर्मिंग सेव्हरल टाइप्स ऑफ फंक्शन लाईक बघा प्रोलिफरेशन म्हणजे नंबर वाढवणे, म्हणजे डिवाइड करणे. बाकीचे टी सेलचा नंबर वाढला पाहिजे, बी सेल स्टिम्युलेट झाला पाहिजे आणि मायक्रोफॅज पण स्टिम्युलेट झाला पाहिजे. सांगितले हे 3 फंक्शनिंग. किलर टी सेल बघा, किलर टी सेल काय करते, डायरेक्टली अटॅक अँड डिस्ट्रॉय इन्वेडिंग मायक्रोब.
इन्फेक्टेड बॉडी सेल, आणि बॉडी सेल आपले इन्फेक्टेड बॉडी सेलला पण डिस्ट्रॉय करू शकतात आणि कॅन्सर सेलला पण डिस्ट्रॉय करतात. किलर टी सेल बाइंड्स टू इन्फेक्टेड सेल अँड सिक्रेट बघा काय सिक्रेट करतोय, परफोरिन. देन परफोरिन फॉर्म्स अ होल इन द इन्फेक्टेड सेल. ठीक आहे. इट ऑल्सो रिलीज, परफोरिन सोडून ऑल्सो रिलीज सबस्टन्स दॅट किल द सेल अँड हिन्स द नेम सायटोटॉक्सिक टी सेल. सप्रेसर टी सेलचं काम काय बघा बरं, दीज सेल्स सप्रेस एंटायर इम्युन सिस्टम अगेन्स्ट द अटॅक ऑन ओन बॉडी सेल्स, स्वतःच्या बॉडी सेल्सला अटॅक करू नये म्हणून. आणि लास्टली मेमरी, these are previously sensitized cells which retain sensitization memory. त्या अँटीजनची मेमरी स्टोअर करून ठेवणार. याला कदाचित पुन्हा एकदा जर तो अँटीजन आला तर वेळ नाही गेला पाहिजे इम्युन सिस्टम ॲक्टिवेट होण्यासाठी, म्हणून त्याची मेमरी स्टोअर करून ठेवतात. समजलं? हे झालं आपलं टी सेल. नाउ विल टॉक अबाउट मेकॅनिझम ऑफ बी सेल. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ बी सेल टू अँटीजन. बी लिम्फोसाइट आर सेन्सिटाइज डायरेक्टली बाय बोथ. एकतर अँटीजन पण करू शकतो किंवा हेल्पर टी सेल. हेल्पर टी सेल कुणा थ्रू करतो, मगाशी सांगितलं लिम्फोकाइन्स. कुणा थ्रू? लिम्फोकाइन्स. ठीक आहे. ॲक्टिवेटेड बी लिम्फोसाइट मल्टिप्लाइज व्हेरी फास्ट टू प्रोड्यूस क्लोन्स ऑफ, बघा एक सेल कोणता आहे, प्लाझ्मा सेल, आणि दुसरा काय आहे, मेमरी बी सेल. सांगितलंय मी त्या मेकॅनिझममध्ये. बघा प्लाझ्मा सेल आहे ना, अँटीबॉडीज बनवेल. तर आता बघा, सो द प्लाझ्मा सेल प्रोड्यूस अ स्पेशलाइज ग्लायकोप्रोटीन, केमिकल नेचर काय, ग्लायकोप्रोटीन कॉल्ड अँटीबॉडीज विच आर सर्क्युलेटेड थ्रू बॉडी फ्लुइड. बॉडी फ्लुइडला दुसरं नाव काय, ह्युमर, आणि म्हणून ह्युमोरल इम्युनिटी म्हणतो आपण. म्हणून काय म्हणतो, ह्युमोरल इम्युनिटी. सो ह्युमर लाईक ब्लड अँड लिम्फ. द अँटीबॉडी मॉलिक्युल्स मे बाइंड टू सेल मेम्ब्रेन. एकदा सेल मेम्ब्रेन्सला बाइंड करू शकतात किंवा दे माइट रिमेन फ्री. आता जे बी सेल्सनं आपला हा प्लाझ्मा सेल आहे, काय प्लाझ्मा सेल, हे प्लाझ्मा सेल काय बनवणार आहे, अँटीबॉडीज. काय बनवेल, अँटीबॉडीज. ठीक आहे. आता अँटीबॉडीज बनवल्यानंतर त्या अँटीबॉडीच्या दोन गोष्टी होऊ शकतात, बाइंडेड फॉर्ममध्ये पण असू शकतात आणि फ्री फॉर्ममध्ये पण असू शकतात. बाइंडेड फॉर्म म्हणजे काय, तो प्लाझ्मा सेल आहे किंवा बी लिम्फोसाइट आहे, त्याच्यावरतीच ते आपले अँटीबॉडीज बाइंडेड आहेत. अँटीबॉडीज बघा बरं त्याच्यावरतीच. दुसरं काय होऊ शकतं, दोज अँटीबॉडीज विल बी फ्री इन द ब्लड. ब्लडमध्ये स्पेसिफिकली प्लाझ्मामध्ये फ्रीली मूव्ह करू शकतात. आता हे बाइंडेडचं ठीक आहे, पण आपल्याला सिलेबसला फ्री बद्दल दिलेलं आहे की फ्री अँटीबॉडीज काय करू शकतात. तर त्यांच्याकडे तीन गोष्टी आहेत जे ते परफॉर्म करू शकतात फ्री अँटीबॉडीज. पहिला आहे ॲग्लुटिनेशन, दुसरा आहे तुमचं न्यूट्रलाइज, ओप्सोनायझेशन दिलं असेल पहिलं, ओप्सोनायझेशन, आणि तिसरं आहे न्यूट्रलायझेशन. ठीक आहे. ॲग्लुटिनेशन, ओप्सोनायझेशन आणि न्यूट्रलायझेशन. आपण हे तिन्ही फंक्शन्स डिस्कस करूया, लक्ष द्या. तर पहिलं काय आहे, ॲग्लुटिनेशन. काय आहे ॲग्लुटिनेशन? आता ॲग्लुटिनेशन म्हणजे एक रिॲक्शन आहे ज्याच्यात अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होते, त्याला आपण ॲग्लुटिनेशन म्हणतो. सो व्हॉट विल हॅपन, तो समजा हा बॅक्टेरिया, ह्याच्यावरती अँटीजन आहे, हा एक बॅक्टेरिया दुसरीकडे कुठेतरी अँटीजन आहे, हा एक बॅक्टेरिया त्याच्याकडे अँटीजन आहे, हा एक बॅक्टेरिया त्याच्याकडे अँटी, आणि आपला हा अँटीबॉडी आहे. आता हा अँटीबॉडी काय करतो, ह्या सगळ्यांना काय करतो, क्लम्प करतो आणि स्वतः भोवती चिटकून घेतो. मग ते अँटीजन्स आपण काय केलं, अटॅच करून घेतले. काय केलं, तर बॅक्टेरिया काय झाला तिथं अटॅच होऊन गेला आणि त्यांचा घोळका केला किंवा त्यांना आपण ट्रॅप करून घेतलं एका जागी. समजतंय, आपण काय केलं, त्यांना ट्रॅप केलं आणि ह्यांचं एक क्लम्प तयार झाला. काय तयार झाला, क्लम्प. आता मग काय होईल, तिथं आपले मायक्रो ऑर्गॅनिझम जे सॉरी आपले जे सेल्स आहेत तिथं येतील आणि तिथल्या बॅक्टेरियाजला एका जागी घोळका करून मारू शकतात ना. सो दॅट इज बेसिकली ॲग्लुटिनेशन. डेफिनेशन वाचा बघा. द फ्री अँटीबॉडीज हॅव थ्री मेन फंक्शन. पहिलं काय, ॲग्लुटिनेशन. सो ॲग्लुटिनेशन ऑफ द पार्टिक्युलेट मॅटर इन्क्लुडिंग बॅक्टेरिया अँड व्हायरसेस. द इमोबिलाइज्ड मास इज देन एनगल्फ्ड बाय फॅगोसाइट्स. मग इथं काय केलं आपण, अख्ख्यांना हे पार्टिकल्स होते ना, सगळे पार्टिकल्स आहेत, बॅक्टेरियल पार्टिकल्स असतील, व्हायरल पार्टिकल्स असतील, त्यांना ते काय म्हणतात, पार्टिक्युलेट मॅटर. त्या पार्टिक्युलेट मॅटरमध्ये कोण कोण येऊ शकतो, तुमचे बॅक्टेरियाज, व्हायरस एक्सेट्रा, ह्या सगळ्यांना एका जागी क्लम्प केलं.
काय केलं, क्लम्प केलं आणि मग आपले मॅक्रोफाज किंवा तुमचे न्यूट्रोफिल्स हे फॅगोसायटिक सेल असतात, हे येतील आणि ह्यांना एका जागी सगळ्यांना किल करतील. सो ही प्रोसेस झाली ॲग्लुटिनेशन. ओप्सोनायझेशन थोडीशी डिफरंट आहे, ह्याच्यासारखीच फील होते पण वेगळी आहे. ओप्सोनायझेशन मध्ये काय होतं, हा बॅक्टेरिया आहे, हे त्याच्यावरचे अँटीजन आहेत. ठीक आहे, काय आहेत, अँटीजन आहेत. आता ते आपले अँटीबॉडीज येतील आणि ह्याच्यावरती बाइंड करतील. आता हे काय केलं, ह्याच्या भोवती, त्या बॅक्टेरियाच्या भोवती पूर्णपणे चारी बाजूने अँटीबॉडीजनं कव्हरिंग केली, ह्याला कोटिंग म्हणतो. ओप्सोनायझेशन इज बेसिकली कोटिंग ऑफ मायक्रोब बाय अँटीजन्स, अँटीबॉडीज. मग एकदा कोटिंग झाली की मॅक्रोफाज इझिली त्यांना हुडकू शकतात आणि मग दे कॅन इनिशिएट द फॅगोसाइटोसिस. ते एकदा कोटिंग केली की द मॅक्रोफाजेस कॅन कम इझिली. इथं सगळ्या अँटीजन्सला ट्रॅप करून घेतलं एक सोबत, एका जागी, एकाच हेड. तर वेगवेगळे अँटीजन्स एका जागी ट्रॅप केले. इथं एकाच ऑर्गॅनिझममध्ये अँटीजन्स भरपूर होते, तर तिथं काय केलं, कोटिंग केलं. आता तिसरं आहे प्रोसेस, दॅट इज न्यूट्रलायझेशन. न्यूट्रलायझेशनमध्ये काय होतं, कधी कधी हा बॅक्टेरिया स्वतः इश्यू नाही आहे, बॅक्टेरियाचे कधी कधी काही सबस्टन्स असतात विच आर टॉक्सिक इन नेचर. सो दोज टॉक्झिन्स आर न्यूट्रलाइज्ड बाय बॉडीज. क्लिअर आहे. तर तीन गोष्टी, हे तिन्ही कुणाचे फंक्शन्स आहेत, हाच क्वेश्चन जर विचारला तर हे तीन फंक्शन्स आहेत आपल्या फ्री अँटीबॉडीज. जे आता फ्री म्हटलं तर कुठं प्रेझेंट आहेत, इदर युअर ब्लड और लिम्फ. ब्लड आणि लिम्फ दोन्ही मध्ये ते प्रेझेंट असतात, म्हणून त्यांना आपण फ्री फॉर्म मध्ये आहेत. कशात ते, फ्री फॉर्म मध्ये. क्लिअर आहे, आय होप क्लिअर आहे हा पार्ट. चला नेक्स्ट. तो बघा, ऑप्सोनायझेशन त्यालाच आपण म्हणतो कोटिंग ऑफ बॅक्टेरिया टू फॅसिलिटेट दर सबसिक्वेंट फॅगोसाइटोसिस. कोण करणार आहे, मॅक्रोफाजेस. पुढचं न्यूट्रलायझेशन ऑफ होम, टॉक्झिन रिलीज बाय बॅक्टेरिया, एक्झाम्पल टिटॅनस टॉक्झिन. ईच अँटीबॉडी स्पेसिफिक, आणि प्रत्येक अँटीबॉडी स्पेसिफिक असते प्रत्येक ऑर्गॅनिझमसाठी. अँटीजन प्रेझेंटिंग सेल बद्दल पण स्टोरी सांगितली. अँटीजन प्रेझेंटिंग सेल काय करतो, ह्याला फक्त एनगल्फ करतो, त्याचा स्वतःचा अँटीजन, त्या बॅक्टेरियाचा अँटीजन स्वतःवर घेतला आणि मग मेक शुअर करतो टी सेल आणि बी सेल स्टिम्युलेट होत आहेत. बघा, अँटीजन प्रेझेंटिंग सेल एनगल्फ इन्वेडिंग पॅथोजन अँड प्रोसेस द अँटीजन. ते अँटीजन प्रोसेस करून देन द प्रोसेस्ड अँटीजन आर प्रेझेंटेड ऑन देअर ओन सरफेस, स्वतःच्या सरफेसवरती प्रेझेंट करून घेतलं. आणि आता हे काय होणार, हे जे सेल्स आहेत, दीज सेल्स आर एबल टू डिलिव्हर अ स्टिम्युलेटरी सिग्नल दॅट इज नेसेसरी फॉर ॲक्टिव्हेशन ऑफ हेल्पर टी सेल. समजलं. तो टी सेल आणि बी सेल दोन्हीला पण ते स्टिम्युलेट करणार. मग कोण, अँटीजन प्रेझेंटिंग सेल, कारण की आता अँटीजन कोणाकडे, त्याच्याकडे स्वतःकडे, मग स्टिम्युलेशन इझी होऊन जाणार. चलो, क्लिअर इथपर्यंत सर्वांना. आता पुढे आपण बोलूया वॅक्सिनेशन बद्दल. तर वॅक्सिनेशन काय असतं, वॅक्सिन बनवलं. आता आपण रिसेंटली बघितलं की कोविड-19 जेव्हा आलं, तर दोन प्रकारचे वॅक्सिन्स आपल्या इंडियामध्ये फेमस होते. एक होतं, त्याचं नाव होतं कोविशिल्ड, आणि दुसरं होतं कोवॅक्सिन. जे कोविशिल्ड होतं, इट वॉज प्रोड्यूस्ड इन सिरम इन्स्टिट्यूट. I guess मला वाटतं कोवॅक्सिन वॉज प्रोड्यूस्ड इन बायोफार्मा और समथिंग. आय एम नॉट शुअर अबाउट दिस, बट आय थिंक बायोफार्मा. ठीक आहे. काय होतं, हे काय करत होतं, आज आपल्याला कोविड-19 मुळे आयडिया आहे.
की वॅक्सिन्स का दिले जातात टू मेक शुअर ते इन्फेक्शन होणार नाही. बट काय लॉजिक आहे त्याच्या मागचं? तो काय होतं, नीट स्टोरी आहे का? तो हा आपला एक लाईव्ह ऑर्गॅनिझम आहे, लाईव्ह विरुलंट ऑर्गॅनिझम. हा जेव्हा त्या ह्युमनला इन्फेक्ट केलं, infects, the person will have a disease, and if the disease is very deadlier, it might be lethal or that person will die. Live virulent. बट आपण काय करतो मग? वॅक्सिन काय असतं? वॅक्सिन असं म्हणतात की त्या ऑर्गॅनिझम पासूनच बनवलंय. मग काय केलं जातं बघा, हा लाईव्ह ऑर्गॅनिझम आहे, ठीक आहे. ह्याला आपण हा लाईव्ह विरुलंट घेतला होता. मी काय केला? विरुलंट. ह्याचा एकतर आपण अँटीजन सेपरेट करून काढला, अँटीजेनिक प्रिपरेशन घेतली, म्हणजे बॅक्टेरियाला किल केलं. वी किल्ड दॅट ऑर्गॅनिझम, किल्ड आणि सेपरेटेड अँटीजन. सो अँटीजन प्रिपरेशन बनवून घेतलं, फक्त अँटीजन घेतला, ठीक आहे. दिसतोय अँटीजन, दिसतोय तिथं घेतलंय मी. और त्याला वीक बनवायचा, त्याला काय केलं मी? वीक बनवलं आणि अँटीजन तसाच ठेवला. तो जिवंत तर आहे, लाईव्ह आहे, पण वीक झाल्यामुळे त्याला आपण म्हणतो ॲटिन्युएटेड. आणि ॲटिन्युएट केला म्हणजे वीक केला म्हणजे तो विरुलंट राहिला का? आजार कॉज करायची एबिलिटी आहे का? नाही. सो ए विरुलंट झाला. तो कसा झाला? ए विरुलंट, ठीक आहे. आता ह्या दोन्हीमध्ये एकतर किल्ड असेल तर अँटीजेनिक प्रिपरेशन हे आपण त्या ह्युमनला देणार, दिलं तर त्याला आजार होणार नाही, पण त्याची इम्युन सिस्टम स्टिम्युलेट होणार. आणि स्टिम्युलेट झाल्यामुळं नाव दिस ह्युमन्स इम्युन सिस्टम has a memory to tackle. आता टॅकल त्याने शिकला कोणाच्या अगेन्स्ट? हे अँटीजनच्या अगेन्स्ट. हे अँटीजन आहे किंवा हे अँटीजन आहे, जिवंत होता पण वीक बॅक्टेरिया दिला किंवा फक्त अँटीजन दिलं, त्याच्यामुळे इम्युन सिस्टम ॲक्टिवेट झाली. सगळं स्टडी केलं, आपले बी सेल आणि टी सेल दोन्ही पण मेमरी क्रिएट करून घेतली, आणि आता इम्युन सिस्टमला कशाची मेमरी? हे अँटीजनची मेमरी आहे. सो इम्युन सिस्टम हॅज अन मेमरी टू टॅकल द अँटीजनची मेमरी आलेली आहे. आता जेव्हा खरोखर हा लाईव्ह ऑर्गॅनिझम येईल आणि हा पर्सन वॅक्सिनेटेड होता, काय होता? वॅक्सिनेटेड होता, तर त्याच्याकडे मेमरी होती. सो डिझीज होणार का? नाही. त्याच्यामुळे मरणार का? नाही. तो मरणारच नाही, कारण की डिझीजच आला नाही. का? तर आपण त्याला काय होता? वॅक्सिनेट केलेला होता. जेव्हा विना वॅक्सिनेशनचा होता तेव्हा ते लाईव्ह विरुलंट ऑर्गॅनिझम इन्फेक्ट करतोय, त्याला डिझीज करतोय, मारू शकतो. पण तो इंडिव्हिज्युअल जर आपला वॅक्सिनेटेड असेल तर त्याच्या बॉडीमध्ये, त्याच्या इम्युन सिस्टममध्ये मेमरी होती त्या अँटीजनची, आणि जेव्हा खरोखर तो ऑर्गॅनिझम, जिवंत ऑर्गॅनिझम आला आणि तो आपला इंडिव्हिज्युअल वॅक्सिनेटेड होता, तर डिझीज पण नाही झाला, डेथ पण नाही झाली, आणि फर्दर त्याला आजार झाला नाही. तो हेच आपलं कोविड-19मध्ये कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन द्यायचं पर्पस होतं, की बाबा त्या वॅक्सिनमध्ये आपल्याला कोविड-19 व्हायरसची मेमरी स्टोर होती, अँटीजनची मेमरी स्टोर होती, आणि आपल्या इम्युन सिस्टमनं त्या अँटीजनला समजून घेतलं आणि त्याच्या अगेन्स्ट मेमरी बी सेल आणि मेमरी टी सेल बनवलं. आणि जेव्हा कधी तो व्हायरस आपल्या ॲक्च्युअल कॉन्टॅक्टमध्ये आला, आपण मेलो नाहीत किंवा आजारी पडलो नाहीत, बिकॉज आर इम्युन सिस्टम वर्कड अगेन्स्ट कोविड-19 व्हायरस, बिकॉज इट हॅड अ प्रिव्हियस मेमरी ऑफ अँटीजन ऑफ कोविड-19 व्हायरस. समजलं? सो दिस वॉज द होल स्टोरी बिहाइंड इट. क्लिअर आहे? समजलं सर्वांना? सो नाव लेट्स रीड अँड से आपली टेक्स्टबुक काय बोलते स्टेट बोर्डची, लक्ष द्या. ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ वॅक्सिनमध्ये आपण एकतर इनॅक्टिवेटेड पॅथोजन, जसं हा केस, और अँटीजेनिक प्रिपरेशन असतं तिथं, जसं की हा केस. टू प्रोटेक्ट अगेन्स्ट अ पर्टिक्युलर पॅथोजन इज कॉल्ड वॅक्सिनेशन. द बॉडीज इम्युन सिस्टम हेल्प्स टू प्रोटेक्ट अगेन्स्ट पॅथोजन दॅट कॉजेस इन्फेक्शन. ते तर इम्युन सिस्टमचं कामच आहे. इट्स अन एफिशियंट सिस्टम मोस्ट ऑफ द टाईम. ही सिस्टम कशी एफिशियंट आहे, पण कधी कधी काय असे ऑर्गॅनिझम्स आपल्या शरीरात येतात ज्यांच्या अगेन्स्ट आपली इम्युन सिस्टम एवढी इझिली काम करू शकत नाही. कोविड-19, ठीक आहे. मग कोविड-19च्या अगेन्स्ट आपल्याला वॅक्सिनेशन घेऊन ठेवणं गरजेचं आहे, कारण की आपली इम्युन सिस्टम ॲक्टिवेट होण्या अगोदर हा ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीत लय पसरला आहे आणि इट कॅन कॉज डिझीज अँड डेथ.
तो बघा मोस्ट ऑफ द टाइम म्हणले त्यामुळं इट इदर कीप्स मायक्रो ऑर्गॅनिझम आउट और ट्रॅक देम डाऊन अँड गेट्स रीड ऑफ इट. एकतर यूज देणार नाही आतमध्ये, आणि जर आला तर त्याला ट्रॅक करणार, लगेच किल करून घेणार कोण? आपली इम्युन सिस्टम. बट कधी कधी काही बॅक्टेरियाज, काही ऑर्गॅनिझम्स खूप स्ट्रॉंग असतात, त्यांना ट्रॅक करणं खूप टफ असतं किंवा आतमध्ये येणं प्रिव्हेंट करता येत नाही. सो हावेवर सम पॅथोजन्स कॅन ओव्हरवेल्म द इम्युन सिस्टमला ओव्हरवेल्म करतील, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग असतील. When this happens, it can cause serious illness. The pathogen most likely to cause problems are the ones the body doesn't recognize. मग रिकग्नाइज करता येत नाही, त्यामुळे इश्यू येतो. तो बघा, so vaccination is a way to teach the immune system as to how to recognize and eliminate pathogenic organism. मग ह्या इंडिव्हिज्युअलला आपण काय केलं? शिकवलं की तुला ह्या अँटीजनच्या अगेन्स्ट कसं काम करायचं आहे, अँटीजन देऊन किंवा वीक ऑर्गॅनिझम देऊन. आणि जेव्हा खरोखर तो जिवंत ऑर्गॅनिझम शरीरात आला तर त्याच्या इम्युन सिस्टमला ऑलरेडी आयडिया होती की कसं टॅकल करायचं, दॅट्स वाय डिड नॉट हॅड अ डिसीज ऑर डेथ. समजलं? सो वॅक्सिनेशन इज अन इम्पॉर्टंट फॉर्म ऑफ प्रायमरी प्रिव्हेंशन that can protect people from getting sick. Vaccination has allowed us to control diseases like measles, polio, tetanus, whooping cough that once threatened many lives. खूप लोक मरायचे ह्याच्यामुळं. So it's important that as many people as possible get vaccinated. आता इंडियन गव्हर्नमेंटनं 6 ते 7 वॅक्सिन्स फ्री ऑफ कॉस्ट केलेल्या आहेत आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये. ठीक आहे, सो कायम लक्षात ठेवायचं, ॲटलिस्ट ते 6-7 वॅक्सिन्स तर सगळ्यांच्या मिनिमम झाल्या पाहिजेत, ज्याच्यात TB येतो, डिप्थेरिया, पर्टोसिस, टिटॅनस येतं, मिझल, मम्स, रुबेला. हे वॅक्सिनचे नाव आहेत. मला वाटतं प्रिव्हियस लेक्चरमध्ये बोललो पण होतं. MMR, DPT, OPV अँड IPV आणि BCG हे तर घेतलं पाहिजे. BCG इज फॉर TB, मिझल, मम्स, रुबेला, डिप्थेरिया, पर्टोसिस, टिटॅनस आणि पोलिओ. हे आपली गव्हर्नमेंट फुकट देते, आपल्याला फुकट देते. ठीक आहे, हे आलं होतं मला, माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं. आय थिंक इट केम अराउंड इन इंडिया इन 1970s के बाद ही था, व्हेन इंदिरा गांधी केम इन टू लाईक पॉवर. तेव्हा आपल्या इंडियन गव्हर्नमेंटनं नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल बनवला होता आणि त्याच्यामध्ये हे मिनिमम ऑर्गॅनिझमचे वॅक्सिन्स इंडियन गव्हर्नमेंटनं फ्री ऑफ कॉस्ट द्यायला चालू केलं होतं. नाहीतर अदरवाईज आत्ता इंडियाची पॉप्युलेशन खूप कमी असते, कारण की हजर खूप स्ट्रॉंग आहेत आणि दे आर lethal and death causing. Yeah, so vaccination don't just protect individual. When enough people are vaccinated, it also helps to protect society. आणि तसंच झालं हे वॅक्सिनेशन, जसं की एडवर्ड जेनर, द फादर ऑफ वॅक्सिनेशननं स्मॉल पॉक्सच्या अगेन्स्ट वॅक्सिन आणलं. जगात ते वॅक्सिन एवढ्या लोकांना दिलं गेलं की नाव स्मॉल पॉक्स हॅज बीन इरॅडिकेटेड. जगात आता स्मॉल पॉक्सचा एकही पेशंट नाही आहे किंवा होणारही नाही, कारण की तो ऑर्गॅनिझम आता एक्झिस्टच करत नाही. आपण वॅक्सिनेशनमुळं अख्ख्या जगातल्या प्रत्येक माणसाला वॅक्सिनेट करून टाकलं म्हणून स्मॉल पॉक्स होत नाहीच आता. ठीक आहे, आता एक्झिस्टच नाही करत, स्मॉल पॉक्स व्हायरसच नाही अस्तित्वात एक्झिस्ट करत. तसंच आपण पोलिओ, इंडियामध्ये एवढं पोलिओची जी ड्राईव्ह आहे, 2 बूंद जिंदगी किंवा तुम्ही ऐकलं असेल, तर त्याच्यामुळं पोलिओ व्हायरसचे दोन प्रकार, पोलिओ व्हायरस 1 आणि पोलिओ व्हायरस 2. तर पोलिओ व्हायरस 1, इफ आय एम नॉट रॉंग, हॅज बीन इरॅडिकेटेड फ्रॉम इंडिया. ठीक आहे, इंडियामधनं इरॅडिकेट होऊन गेलेला आहे. ठीक आहे, तो चांगली गोष्ट आहे. वॅक्सिनेशन्स या डेफिनेटली दे आर सेफ म्हणून इथं घेतलं. हां, कारण की रिझन काय, सेफ्टीचं रिझन काय, तर त्याला खूप आपण चेक करतो, त्याच्याबद्दल स्टडी केला जातो, त्याला टेस्ट केलं जातं ॲनिमल्सवरती, ह्युमन बॉडीजवरती, बरेच ह्युमन्सवरती टेस्ट केले जातात आणि चेक करतात की ते इफेक्ट किती देतोय. आणि मग एवढे टेस्टिंग आणि लॅब टेस्टिंग आणि ह्याच्यानंतर ते कमर्शियलाइज केलं जातं. अदरवाईज असं डायरेक्टली कमर्शियलाइज करू शकत नाहीत. ठीक आहे, सो वॅक्सिनेशन्स आर सेफ. वॅक्सिन्स आर कन्सिडर्ड टू बी सेफ. दे आर रिगरसली टेस्टेड अँड गो थ्रू मेनी राउंड्स ऑफ स्टडी, examination and research before they are used for the general public. Extensive research and evidence shows that vaccines are safe and their side effects are rare and typically mild. जसं की कोविडमध्ये कोविशिल्ड घेतल्यामुळं थोडासा माइल्ड फीवर येत होता. मीही कोविशिल्डच घेतली. दूज वर यंग, तुम्ही लोकांनी कोवॅक्सिन घेतली असेल बिकॉज यू पीपल वर व्हेरी स्मॉल ॲट दॅट टाइम, बट दूज वर ॲडल्ट. अँड ॲक्च्युली आय वॉज वर्किंग ॲज अ इंटर्न डॉक्टर ड्युरिंग दिस pandemic, so we had to take this Covishield because आम्ही front line वर होतो and we have to like work thoroughly during the COVID-19 era.
सेकंड वेव्ह आणि थर्ड वेव्हमध्ये तर आम्हाला खूप जास्त पेशंटचे व्हेरिएबिलिटीज पाहायला मिळाले, त्याच्या सेकंडरी डिझिजेसबद्दल पण आम्हाला खूप पाहायला मिळालं. सो आम्ही जे फ्रंटलाईनवर होतो त्यांना तर वॅक्सिन घेणं गरजेचं होतं, बिकॉज वी वर द मोस्ट प्रोन टू गेट दॅट डिझीज. सो या डेफिनेटली वॅक्सिन हेल्प्ड a lot of people to stay healthy and do not get any kind of disease and death, right? So this was our today's whole purpose about learning the T cells, B cells and antigen presenting cells, and about the vaccine activity and how they have been used. Okay, so that's all for today's lecture. We'll soon upload another lecture, and उसके बाद आपका ये चैप्टर धीरे धीरे आगे बढ़ते रहेगा.